नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे किरण's किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासातील साबुदाणा खिचडी। ही खिचडी अगदी झटपट बनवून तयार होते। खिचडी आपण अजिबात चिकट न होणारी योग्य पद्धतीने साबुदाणा कसा भिजवावा तेही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर आपण बघूयात तो कसा बनवायचा ते। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा अगोदर स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा। साबुदाण्यावरती स्टार्च असतात, त्यामुळे साबुदाणा आपला चिकट होतो। त्यासाठी थोडंसं पाणी घालून 1-2 मिनिट साबुदाणा तसाच ठेवायचा। नंतर त्यामध्ये आणखी पाणी घालून साबुदाणा छान असा हाताने चोळून धुवायचा। तुम्ही असंही करू शकता। आपली जी चाळणी असते धान्य चाळण्याची, त्यामध्ये साबुदाणा घालून तो नळाखाली पकडून साबुदाणा छान असा धुवून घेतला की साबुदाणा एकदम स्वच्छ असा धुतला जातो। सर्व स्टार्च यावरचे निघून जातात। तुम्ही बघू शकता इथे मी 3 ते 4 वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये आपण एक अर्धा कप पाणी घालून हे 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे। तुम्ही साबुदाणा सकाळी करायचा असेल तर तो रात्रीही भिजत घालू शकता। चला तर आपण रेसिपी बघूयात। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 माप तेल आणि 1 माप तूप घेतलेला आहे। तुम्ही पूर्ण तुपात ही साबुदाणा बनवू शकता। तूप छान गरम झालं की यामध्ये मी इथे 2 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मी इथे छोट्या छोट्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बटाटे आपण या तेलामध्ये छान असे मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात। एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हा आपला बटाटा छान असा शिजला जातो। अगोदर तुम्ही बटाटे कुकर मध्ये उकडूनही घेऊ शकता, पण हे तेलात आपण तळून घेतल्यामुळे याची चव छान लागते। यामुळे मी हे तेलातच तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा ऑलमोस्ट शिजलेला आहे। आता हा बटाटा मी साइडला करून यामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये आपण या अशा बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत। मिरच्याही आपण 2 ते 3 मिनिटे छान अशा परतून घेऊयात, त्याही छान भाजल्या जातात। आपला बटाटाही छान असा शिजलेला आहे, मिरच्याही भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण हा भिजवलेला शाबू यामध्ये घालून घेऊयात। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपण जाडसर असे मिक्सर मधून वाटून घेऊयात। शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे, त्यामुळे खाताना छान लागतात। आणि आपण शेंगदाणे ज्यावेळेस शाबू करतो त्यावेळेसच ते छान असे खमंग भाजून घ्यायचे आणि त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा। अगोदर जे आपण घरामध्ये बनवून ठेवलेलं असतं ते कूट खूपच बारीक केलेलं असतं, त्यामुळे इथे मी चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घातलेली आहे। साखर शाबूमध्ये घातल्यामुळे शाबू आपला वाताड होत नाही। शाबू जर आपण सकाळी केला तर तो दिवसभर रात्रीपर्यंत सुद्धा मऊसूत राहतो। आणि आता आपण हा शाबू छान असा मिक्स करूयात आणि यावरती 2 चमचे तूप घालून यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण हा शाबू 5 ते 7 मिनिट छान असा वाफवून घेऊयात। 5 ते 7 मिनिटांमध्ये शाबू आपला छान असा शिजला जातो। शाबू शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 5 ते 7 मिनिटे इथे आपली झालेली आहेत। तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा किती छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। तुम्ही ही साबुदाणा खिचडी दह्यासोबत खाऊ शकता। दह्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर, मीठ, आवडीप्रमाणे 1 ते 2 मिरच्या आणि थोडंसं दाण्याचं कूट हे मिक्सर मध्ये तुम्ही फिरवून या खिचडी सोबत खाल्लात तर खूपच अप्रतिम लागतं। तुम्हाला ही साबुदाणा खिचडीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, खुश रहा आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खात रहा.